लालपुरी आज करू फुलगोबीची सुकी भाजी। पहिले तो फुलगोबी घ्यायचा, नंतर तो कापाचा। गोबीचं जे हाडूक आहे ते मात्र घ्यायचं नाही। गोबीचे मोठेच तुकडे ठेवायचे, बारीक नाही करायचे, कारण शिजून ते बारीक होतात तुकडे। आणि जो फुलगोबीचा पाला आहे तो पण फेकायचा नाही, त्याला चांगला पाला तो पण कापून घ्यायचा। ही हिरवी पानं टाकल्यानंतर भाजी अजून चवदार बनते। नसन टाकत तर एकदा नक्की टाकून बघ। पोरी आज आपण द इंदस वेलीचं बिर्याणी पॉट वापरत आहे। 6 लिटर भांडा आहे पोरी हे, दिसायला पण सुंदर आणि किचन मध्ये जागा पण कमी लागते। फुलगोबी जास्त झाली होती म्हणून पोरी भांड्यामध्ये धुवायला घेतली, कारण मोठं भांड आहे पोरी, धुवायला पण सोपं जातं। आता एक मोठा कांदा घ्या कापाला, ज्याचं टकलं करायचं आणि बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा। पोरी तुला हे भांडं घ्यायचं असेल तर आर्थिक कुपन कोड वापरून तुला 12% डिस्काउंट भेटन। मजबूत क्वालिटीचं भांड आहे पोरी। टमाटर पहिले कापून घ्यायचं, अद्रक लसूण खिसून घ्यायचं। त्याला आता घे फोडणी करायला। भगोन्यामध्ये तेल, आवडते खडे मसाले, अद्रक लसूण कांदा। कांद्याला आता चांगलं नटू द्या, तेव्हा कांदा चांगला नटन तेव्हाच भाजीला चव येईल। तर टाका कापलेली फुलगोबी, कापलेलं टमाटर, इकडून तिकडून करा, मीठ टाका। मीठ टाकलं की पुन्हा चांगलं परतून घ्या। आता टाका सुके मसाले, घाटी मसाला, आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं, हळद, धनिया पावडर मात्र जास्तच टाकायची। आता सर्व घ्या परतून, पाणी मात्र याच्यात अजिबात टाकायचं नाही। वाफेवरच ही भाजी होऊ द्यायची, म्हणजे खायला लागते जबरदस्त। पोरी एकदा नक्की करून बघ। या भांड्यामध्ये भाजी काय जिरा राईस पण बनू शकते, एवढंच नाही 10 माणसाचं मटण पण याच्यामध्ये शिजू शकते। पोरी तुला पण हे भांडं हवं असेल तर कमेंट मध्ये फक्त लिंक बोल, भांड्याची लिंक तुला भेटून जाईल। हा व्हिडिओ फेसबुकला युट्यूबला बघत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे। काल पोरी मग घे संधीचा फायदा, आपण मागव हे सुंदर बघून।